राम मंडळी, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल। तर मी ब्लॉगला रात्री सुरुवात करते आहे, कारण उद्या इडली बनवायची आहे, त्याच्यामुळे मला रात्री तांदूळ भिजत टाकायचे होते। तर हे तांदूळ मला मिळालेले आहेत। हे मी मोस्टली रेशनचे तांदूळ वापरते, कारण रेशनच्या तांदूळची इडली ही खूप छान मस्त फुलते। तर इथे 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ मी भिजत टाकली आहे। त्याआधी मी 3-4 पाण्याने डाळ आणि तांदूळ दोघेही छान वॉश करून घेतले आहेत। मुलांना इडली खूप आवडते, म्हणून मग मी थोडं मोठ्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे, कारण दिवसभर त्यांना थोडं थोडं इडली खायला आवडत असते, म्हणून ते दिवसभर खात असतात। सो मी म्हणूनच सकाळी बनवते। पण दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे सकाळचा स्वयंपाकाची प्लॅनिंग वेगळी होती, म्हणून मग मी रात्री डाळ तांदूळ भिजायला टाकले होते, जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर तयार करता येईल आणि मग संध्याकाळी इडली तयार होईल। सो दुसऱ्या दिवशीचा माझा प्लॅन होता चिकन मंचाव सूपचा। सो सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे मी झाले आणि मग सगळ्यात आधी मी बॅटर तयार करून घेतले। मिक्सरच्या आवाजाने तर दोघेही मुलं उठून गेले होते, सो त्यांना कसं तरी हँडल करत मी ते बॅटर तयार केलं। बॅटर तयार करता करता मी एका साईडला गॅसवर ज्या शेजवान नूडल्स होत्या त्या पण बॉईल करून घेतल्या, कारण त्या थोड्या थोड्या बॉईल कराव्या लागतात आणि त्यानंतर त्या पुन्हा फ्राय पण करायच्या असतात। त्यामुळे मी ॲट अ टाइम 2 काम करून घेत होते, जेणेकरून माझा पुढचा वेळ वाचणार होता। तर अशा प्रकारे पूर्ण माझे जे डाळ तांदूळ टाकलेले होते मी इडलीसाठी, ते पूर्णपणे माझे वाटून झाले होते मिक्सरमध्ये आणि अशी छानपैकी मस्त स्मूथ कन्सिस्टन्सी तयार झालेली होती। तर ते मी झाकून फर्मेंट करायला कोपऱ्यात ठेवून दिले आणि त्यानंतर ह्या माझ्या नूडल्सही तोपर्यंत बॉईल झालेल्या होत्या। नूडल्स बॉईल झाल्यानंतर त्यावर मी थोडे तेल टाकून घेतले, जेणेकरून त्या एकमेकीला चिपकणार नाहीत आणि थोड्या थोड्या करून त्या तेलामध्ये फ्राय केल्या। त्या डीप फ्राय करायच्या असतात, पण मी थोडंसं तेल कमी घेते आणि थोड्या थोड्या करूनच त्या तळत असते, कारण ते नंतर तळण केल्यानंतर जे तेल उरतं ते वाया जात असतं, म्हणून मग मी थोडं थोडं तेल घेऊन त्यात फ्राय करते आणि मग ते उरलेलं तेल जे असतं ते मी टाकून देत असते। नूडल्स फ्राय करता करता इकडे मी चिकन पण शिजवायला टाकलेले होते। चिकनही शिजून रेडी झालेले होते। सूप स्मिराला पिण्यासाठी लागणार होते, म्हणून मी थोडे सूप काढून घेतले बाजूला आणि आता इकडे मी तुम्हाला चिकन मंचावची पूर्ण रेसिपी दाखवते। तर इथे मी थोडे अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे, थोडी शिमला मिरची कापली आहे, थोडं स्पायसी कमी करायचं आहे, स्मिरा आणि सृजन स्पायसी खात नाही म्हणून शिमला मिरची थोडी कमी टाकली आहे। त्यानंतर कांदा आणि टोमॅटो हे पण बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा आणि टोमॅटो थोडा जास्त टाकायचा, म्हणजे ग्रेव्ही पण थोडी थिक होते आणि त्यानंतर 2 अंडे पण आपल्याला त्यात टाकायचे असतात। त्या ठिकाणी मी एका कढईमध्ये थोडे तेल घेतले, त्यात जिंजर गार्लिक पेस्ट टाकली, थोडं जिरं टाकलं आणि कांदा जो होता बारीक कापलेला तो टाकून थोडा वेळ परतून घेतले आणि तो थोडासा लालसर व्हायला लागला। त्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकून घेतले आणि शिमला मिरची टाकून घेतली। ते सर्व थोडे शिजल्यानंतर एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिंग्सचे जे सोया सॉस आणि रेड चिली सॉस येतात ते आपल्याला थोडं थोडं त्यात ॲड करायचं आहे। ते ॲड केल्यानंतर ग्रेव्ही थोडीशी थिक होते, कारण सोया सॉसमध्ये थोडासा थिकनेस असतो आणि त्यानंतर आपल्याला थोडं ग्रेव्ही थिक करण्यासाठी कॉर्नफ्लोअरची पेस्ट पण आपल्याला करून त्यात टाकायची आहे। तर इथे सोया सॉस मी थोडा छोटे 2 चमचे अंदाजाने टाकले आहे आणि रेड चिली सॉस छोटे 3 चमचे अंदाजे मी टाकलं आहे। इथे व्हिडिओ कदाचित तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल, कारण लाईट बराच वेळ झालेली गेलेली होती, आता लाईट आली आहे तर कदाचित तुम्हाला क्लिअर दिसत असेल। तर इथे मी रेड चिली सॉस टाकला आहे आणि थोडं परतून घेतलं आहे। तर तुम्ही बघू शकता की थोडंसं ते घट्ट झालेलं आहे। तर आता त्यात आपण जे सूप बनवलेलं आहे ते सूप त्यात ॲड करून घेऊ। चिकनचे पीस जे आहेत ते बारीक बारीक तुकडे करून त्यात टाकायचे असतात, पण मी तसं शक्यतोवर करत नाही। पीस जे आहे ते मी तसेच मोठे राहू देते। तर या ठिकाणी ते थोडे आता लिक्विड झालं आहे, तर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे 2 चमचे, त्यात पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि एका हाताने ढवळत ढवळत ती पेस्ट मी त्यात ॲड केली, कारण जर आपण ते हलवलं नाही, स्टर केलं नाही तर त्यात गुठळ्या होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतोवर एका हाताने जेव्हा आपण पेस्ट टाकत असतो तेव्हा दुसऱ्या हाताने चमचा सतत ढवळत राहायचा, म्हणजे त्यात लम्प्स होत नाही। पेस्ट कॉर्नफ्लोअरची पेस्ट ॲड केल्यानंतर मी त्यात थोडे पाणी ॲड करून घेतले, कारण तेवढं सूप मला पुरणार नव्हतं, 1 कढई भरून सूप मला बनवायचं होतं।
आणि शेवटी चवीनुसार त्यात थोडं मी मीठ ॲड करून घेतलं. जी पेस्ट आपण टाकलेली होती कॉर्नफ्लोअरची, त्याच्यामुळे ग्रेव्ही थोड्या वेळाने घट्ट होईल. जोपर्यंत गरम आहे सूप तोपर्यंत ते पातळ दिसेल, पण जसं जसं ते गार होतं त्याची थिकनेस वाढत जाते. आणि त्याला उकळी आल्यानंतर, सूपला उकळी आल्यानंतर त्यात 2 अंडे टाकून द्यायचे आणि लगेच हलवायचं, आणि त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही अजून घट्ट होते. तर अशा प्रकारे हे चिकन मंचा सूप रेडी झालेले आहे. त्याला व्यवस्थितपणे उकळू द्यायचं आणि मग छान सर्व करायचं. आणि ज्या नूडल्स आपण केलेल्या आहेत त्या नूडल्स त्यात टाकून खायचं. आता इथे स्मिराची मी आंघोळ केली आणि तिला झोपू घातलं. त्यानंतर मी पार्लरला गेले, कारण 2-3 क्लायंट्सच्या बुकिंग होत्या. नंतर संध्याकाळी घरी आली तर सकाळी जे इडलीचं पीठ मी फर्मेंट करायला लावलं होतं ते खूप छान फुललं होतं, मस्त फर्मेंट झालं होतं. मग मस्त संध्याकाळी इडली बनवली, चटणी बनवली. तर मुलांना खूप आवडली इडली आणि चटणी. स्मिरा चटणी खात नाही, पण ह्या वेळेला स्मिराने ही चटणी खूप छान खाल्ली. तर असं मुलांचा आनंदी चेहरा बघून आपल्यालाही जरा समाधान वाटतं की आपण काहीतरी मुलांसाठी चांगलं केलं आणि मुलांना ते आवडलं. दोघांनीही छान आवडीने खाल्लं. तर असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.